नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये तलाठी भरतीचे जे काही 57 पेपर झाले होते, त्याचे आपण सिरीज चालू केलेली आहे. तर त्याच्यामधला बघा आज आपण 14वा पेपर बघणार आहे, की जो आपला बघा 21/8/2023 मध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. ठीक आहे बघा. त्याच्या आधी बघा आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेले. बॅचची फी फक्त आम्ही ₹999 असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 असेल. आणि आता काही येणाऱ्या काळामध्ये आपण सरळ सेवेसाठी नवीन बॅच सुरू करतोय. ती पण तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल होऊन जाईल. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? पहा दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? ठीक आहे बघा. 1, 9, 25, 1, 9, 25, 43, 79, 117, 193, 271, x आणि 585. ठीक आहे बघा. चला आता 1 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे बघा? अधिक 8चा फरक आहे. 1 आणि 8 9. परत 9 आणि 25 मध्ये बघा कितीचा फरक दिसतोय? 16 आणि 9 25 अधिक 16. ठीक आहे बघा. चला परत 25 आणि 43 मध्ये 25 आणि 10 35 आणि 10 45 म्हणजे अधिक 18चा फरक आहे. परत 43 आणि 79 मध्ये 53 63 73 73 आणि 6 म्हणजे 36चा फरक आहे. अधिक 36चा. परत 79 आणि 17 मध्ये बघा 117 मध्ये कितीचा फरक आहे? 80 21 आणि 17 किती झाले? 29 28 आणि 10 38 38चा फरक आहे. परत बघा 193 बघा किती निघते बघा फरक? 17 20 20 आणि 70 73 75चा फरक आहे. बघा एक मिनिट. किती झाले फरक निघते तुम्हाला? 76चा फरक निघते बघा. ठीक आहे बघा. बघा इथे जर आपण बघितलं काय निघते बघा आपल्या इकडं? 8 गुणिले 2 16 16 अधिक 2 18 बरोबर आहे का बघा? 8 दुनी 16 16 अधिक 2 18 परत 18 गुणिले 2 36 36 अधिक 2 38 बघा 38 गुणिले 2 76. मग आता बघा 93 आणि 271 मध्ये जर फरक बघितला आपण तर किती निघेल बघा? 73 बघा हे 71 आणि इकडे 7 88चा फरक निघेल. म्हणजे बरोबर काय निघेल बघा? 76 अधिक 2 88. मग आता बघा इथे 271 आणि x मध्ये कितीचा फरक निघेल बघा? 78 गुणिले 2 किती असेल बघा? 82 16 आजचा आला 1 बेसती 14 आणि 1 15 म्हणजे 156चा फरक निघेल. बरोबर आहे का? 7 आणि 7 14 140 आणि 156 बरोबर आहे. हा चला मग 271 अधिक 156 किती निघते बघा? 6 आणि 1 7 7 आले. परत 7 आणि 5 12 आजचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 म्हणजे 427. 427 म्हणजे किती निघेल बघा? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? ए, बी आणि सी हे एक काम अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवसात करू शकतात. दर तिसऱ्या दिवशी बी आणि सी यांची मदत घेतल्यास ए हा किती दिवसात ते काम करू शकेल? बघा ए, बी, सी वैयक्तिकरित्या जर काम केलं तर प्रत्येक जण किती दिवसामध्ये काम करतोय? 20, 30 आणि 60 दिवसामध्ये. मग आता इथं बघा 20, 30, 60 चा लसावी किती असतो? 2, 3, 6 चा लसावी 6 असतो. बरोबर आहे का? म्हणजे इथं काय निघालं बघा? 60 निघालं. म्हणजे बघा इथं काय करायचं आपण? एकूण काम किती झालं आपल्या इकडे? ₹60 काम झालं. आता मला सांगा ₹60 काम जर ए हा 20 दिवसात करत असेल तर त्याला दिवसाला पेमेंट किती पडेल? 20 त्रिक 60 म्हणजे ₹3. पहा तेच काम परत 30 दिवसात जर होत असेल तर त्याला दिवसाला पेमेंट किती पडेल? 30 2 60 ₹2 आणि इकडे 60 × 60 ₹1. ठीक आहे बघा. प्रत्येकाला एका दिवसाला किती पेमेंट मिळते आपल्याला कळून गेलं. आता काय म्हटलंय बघा? दर तिसऱ्या दिवशी बी आणि सी यांची मदत घेतल्यास ए हा किती दिवसात ते काम पूर्ण करेल? म्हणजे बघा पहिल्या दिवशी एने एकट्याने काम केलं, दुसऱ्या दिवशी एने एकट्याने काम केलं, तिसऱ्या दिवशी ए, बी, सी ह्या तिघांनी मिळून काम केलं. आता मला सांगा पहिल्या दिवशी जर किती रुपयाचं काम पूर्ण होईल बघा? ₹3 काम पूर्ण होईल. परत दुसऱ्या दिवशी हेच काम करतोय, परत ₹3 काम करू आणि तिसऱ्या दिवशी बघा मग किती काम होईल? 3 आणि 2 5 आणि 1 ₹6. आणि तिसऱ्या दिवशी तिघं बी आणि सी यांना एकत्र घेऊन काम करतोय म्हणजे ₹6 काम होईल. म्हणजे बघा किती काम किती झालं बघा 3 दिवसामध्ये? 6 आणि 3 9 3 ₹12 काम झालं. बरोबर आहे का? बघा 3 दिवसामध्ये ₹12 काम झालं. असं काम किती करायचं आपल्याला? ₹60. बरोबर आहे. 12 पंचे 60 बरोबर आहे का बघा? इथं ₹12 परत ₹12 परत 12 परत 12 आणि परत 12 बघा 12 12 पंचे झाले ₹60. पण बघा 5 दिवस येणार नाही. किती दिवस येतील बघा? तर ₹12 काम पूर्ण व्हायला 1, 2 आणि 3 दिवस लागले. मग बघा इकडे 12 पंचे 60 आहे. म्हणजे थोडक्यात काय होईल बघा 3 5 15 दिवस लागतील. बरोबर आहे का? इथं 3 इथं 3 इथं 3 इथं 3 इथं 3 म्हणजे एकूण 15 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर 2.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा 3 नंबरचा हा क्वेश्चन काय झालेला आहे, प्रिंट म्हणजे हे झालेलं नाही, कॅन्सल झाला. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असेल बघा, हॅश असेल. ठीक आहे, कॅन्सल झाला हा प्रश्न. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक रेल्वे गाडी सोमवारी 525.80 किलोमीटर आणि मंगळवारी 514.75 किलोमीटर अंतर पार करते. 3 दिवसात पार केलेले एकूण अंतर 1600 किलोमीटर असल्यास बुधवारी ती किती अंतर पार करेल? म्हणजे थोडक्यात काय, 3 दिवसामध्ये 1600 अंतर पार केले. पहिल्या 2 दिवसाचं माहिती, तिसऱ्या दिवसाचं माहित नाही. काय निघेल बघा मग, 525 अधिक 525.8 अधिक 525.80 अधिक 514.75 अधिक तिसऱ्या दिवसाचं एक्स पकडू आपण, आणि तिघांची बेरीज किती आहे बघा, तर 1600 किलोमीटर झालं. मग आता इकडे ह्याची बेरीज करा. काय निघेल बघा, 525.80 अधिक किती निघते, 514.75 किती निघते बघा इकडं, 0.5 आले, 8 आणि 7 15, आजचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 5 10, आजचा आला 1 2 3 4 आणि परत 5 आणि 5 10, म्हणजे 1040. पहा 1040.55 अधिक एक्स बरोबर किती आले, 1600. काय निघेल माझ्याकडे, आता एक्स जागेला ठेवा आणि 1600 मधून हे वजा करा. 1600 वजा किती निघेल बघा, 1040.55 किती निघते बघा मग, 1600 मधून 1040.55 वजा केलं तर इथं किती निघेल बघा, वजा बाकी बघा, 10तून 5 गेले 5 राहिले, 9तनं 5 गेले 4 राहिले, परत 9तनं 0 गेले 9 राहिले, 9तनं 4 गेले 5 राहिले, परत 5तून 0 गेले 5 राहिले. ठीक आहे बघा, आणि दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांक देऊन टाका, म्हणजे 559.45 येईल बघा. किती, 559.45, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परसेरी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. बघा 2 8 18 32, बघा 2 8 18 32 आणि 50. बघा फरक किती आहे बघा, इथं 6चा फरक आहे, अधिक 6चा. ठीक आहे, इथं अधिक 6चा फरक आहे, इथं कितीचा फरक आहे बघा, 8 10 18 म्हणजे अधिक 10चा फरक आहे. इथं बघा 18 20 10 30, इकडे अधिक 14चा फरक आहे. इथं बघा कितीचा फरक आहे, अधिक 18चा फरक आहे. म्हणजे बघा फरक कितीचा निघाला बघा, 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 14, 14 अधिक 4 18, मग 18 अधिक 4 किती निघेल इकडं, 22 अधिक 22, बरोबर आहे का. मग 50 बघा, 50 अधिक 22 काय निघेल इकडं, 50 60 70 72, इथं काय निघेल 72, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट लॉस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, व्यंकट 1 सेकंड हँड स्कूटर खरेदी करतो आणि तिच्या दुरुस्तीसाठी किमतीच्या 10% खर्च करतो. त्याने ती स्कूटर 2200 रुपये नफ्याने विकली. जर त्याने 20% नफा कमावला असेल तर दुरुस्तीवर किती खर्च केला. ठीक आहे बघा, आता तुम्हाला बघा कॉन्सेप्ट जर लक्षात असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट कसं करू शकता बघा, लक्षात घ्या. इकडे बघा 2200 रुपये ही झाली तुमची बघा किती, 20% रक्कम, 20% नफा आहे, बरोबर आहे का. हा, मग इथं तुम्ही काय केलं, 100% रक्कम काढली. इथं 100% जी रक्कम असेल ना, ती 110% असते, त्याचा 10% सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं करायचं. ठीक आहे बघा, फक्त मानून घ्या. जर बघा तुम्हाला ह्याच्यामधला जर कॉन्सेप्ट कळले असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट या मेथडने सॉल्व्ह करू शकता. पण आपल्याला आधी स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. बघा काय दिले पाहिजे, आता व्यंकटने 1 सेकंड स्कूटर खरेदी केली आणि त्याच्यावरती 10%, मग सुरुवातीला समजा त्याने काय 100 रुपयाला घेतली असेल, तिच्यावरती 10 रुपये त्याने खर्च केला. ठीक आहे बघा, 100 रुपयाला घेतली, तिच्यावरती 10 रुपये खर्च केला आणि मग एकूण झाली 110 रुपये त्याची खरेदी किंमत झाली. ही झाली खरेदी किंमत. ठीक आहे, आता ह्याच्यावरती त्याला काय केले बघा, त्याने 20% नफा कमवलेला आहे. 20% नफा कमवला म्हणजे काय झालं बघा, 110 रुपयावरती बघा 110चा 10% असतो 11 रुपये आणि 11चा 20% झाला 22 रुपये, म्हणजे इथं अधिक 22 रुपये नफा कमवला 22%, आणि ती रक्कम झाली बाकी 22 आणि 10 झाली 32, म्हणजे 132%. म्हणजे खरेदी किमतीच्या इकडे जी रक्कम विकली ना त्यांनी, ती किती आहे बघा, 132% रक्कम आहे. ठीक आहे, बरं आता आपल्याला कसं करायचं बघा, स्टेप बाय थोडक्यात या मेथडने त्यांनी ही केलेली. बरं आता काय करावं लागेल बघा आपल्याला, 22 बघा, आता त्याने काय केलं बघा, त्याने ती स्कूटर 22 रुपये नफ्याने विकली. बघा आता नफा कधी पण कसा असतो बघा, खरेदी किमतीवर असतो. खरेदी किंमत
पहा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते बघा, विक्री किंमत असते. विक्री किंमत. समजा आता बघा खरेदी किंमत तुमची 100, खरेदी किंमत कधी पण आपण 100% पकडतो. नफा झाला 20%, मग तुमची विक्री किंमत किती झाली इकडं 120%. ठीक आहे बघा. बरं आता इथं नफा किती आपल्याला माहिती आहे, नफा किती आपल्याकडे ₹2200. 20% म्हणजे 2200. आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, तर खरेदी किंमत किती काढावं लागेल. खरेदी किंमत किती असेल बघा, मग 100% म्हणजे किती? बाकी काय नाही, तिरकस गुणाकार करायचं बघा. x गुणिले 20 बघा काय निघेल इकडं, x गुणिले बघा x गुणिले 20 बरोबर 2200 गुणिले 100. 2200 गुणिले 100. बघा आता x जाग्याला ठेवा आणि 20 बरोबर त्या पलीकडे टाका. मग काय होईल बघा, 2200 गुणिले 100 छेद काय निघालं 20. बघा मग काय निघेल इकडं, चला शून्याला शून्य गेला, परत बे एक बे, इकडे बे एक बे, बे एक बे, म्हणजे 1100 गुणिले 10 किती झाले 11,000. ठीक आहे बघा किती आले इकडे 11,000 आले. मग थोडक्यात 11,000 झाली तुमची खरेदी किंमत. ठीक आहे, ही झाली खरेदी किंमत. बरं आता खरेदी किंमत कशी आहे बघा आपली लक्षात घ्या. बरं इथं काय म्हणजे दुरुस्तीवर किती खर्च केला. आता ही खरेदी किंमत कुठली आहे बघा, तुम्ही सेकंड हँड खरेदी वस्तू विकत घेतली आणि परत त्याच्यावरती 10% खर्च केला. मग थोडक्यात काय, ही मूळ किमतीला जितके आपण स्कूटर विकत घेतले त्याच्या 110% रक्कम आहे. इथे लक्षामध्ये बघा 100% आपली खरेदी किंमत आणि प्लस 10% त्याच्यावरती खर्च. मग आता बघा इथं काय करावं लागेल बघा, बघा ₹1 आपण बघा एकचा थोडक्यात काय बघा, आता ही 11 बघा इथं इथं जी तुमची ₹11,000 रक्कम आहे. 11,000 रक्कम ही तुमची किती आहे बघा 110%. तर मग त्याची बरं आता इथे 100% काढत बसायची गरज नाही. आपल्याला काय विचारलंय तर दुरुस्तीवर किती टक्के खर्च केला, म्हणजे 10%. ह्या 110 ला 10% किती असेल तेवढं काढा फक्त. x असेल. मग इथे त्रिकच गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा, पहा x गुणिले 110 बरोबर 10 गुणिले 11,000. बघा 10 गुणिले 11,000. बघा मग काय निघेल बघा, इथं मग x जाग्याला ठेवा आणि 110 बरोबर त्या पलीकडे टाका. 10 गुणिले 11,000 छेद काय निघते बघा इकडे 110. बघा काय निघेल इकडे शून्याला शून्य गेला, परत 11 एके 11, 11 एके 11 आणि त्याच्यावरती हे 3 शून्य म्हणजे ₹1,000. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता हे काय केलंय बघा लक्षात घ्या. आता इथं पण बघा डायरेक्ट उत्तर काय निघतं बघा, ₹2200 रक्कम आहे आपली, ती 20% रक्कम आहे, म्हणजे नफा आपल्याला 20% झालाय बरं का. मग आपण काय केलं, ही जर 20% असेल तर 100% किती आहे ती काढून घेतली आणि हिथं जी काय अमाऊंट आली तुमची 100% म्हणजे किती, ती म्हणजे किती आहे बघा खरेदी किंमत आहे, सॉरी विक्री किंमत आहे. बरं ती सॉरी हां, मग आता इथं जी आपली अमाउंट आली ना ती काय बघा, तर 110% रक्कम आहे. बरोबर आहे का? 110% रक्कम कशाची बघा, बघा 110 कुठली, तर बघा आपण जे वस्तू विकत घेऊन त्याच्यावर 10% खर्च केला ती 110%, त्याचा 10% किती इथं काढले आपण. याचं उत्तर काय निघते बघा लक्षात घ्या. बघा इकडं ह्या शून्याला हा शून्य गेला, परत बघा ह्या शून्याला हा शून्य गेला. बघा परत बे एक बे, इकडे बे एक बे, बे एक बे. ठीक आहे, इकडे किती आला 1100. बघा परत 11 एके 11, इथं 11 एके 11 100 झाला. इकडे 100 गुणिले 10 किती येतं 1000. पण ह्याला काय लागते बघा, प्रॅक्टिस लागते. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न आधी नीट समजला पाहिजे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जावा, समजल्यानंतर मग ह्या मेथडने जावा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलॉगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता दिलेल्या विधानाची तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा आता प्रत्येक वेळेस मी काय वाचतो, कधी कधी असं लक्षात घ्या याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिलेलं असेल म्हणून आपल्याला वाचून घ्यायचा प्रश्न कधी पण. ठीक आहे, आणि मग विधानाकडे जायचे. विधान काय दिले बघा, सर्व चपला बूट आहेत. बघा सर्व चपला काय आहेत, तर बूट आहेत. चला परत पुढे काय दिले, सर्व बूट मोजे आहेत. चला सर्व बूट हे मोजे आहेत. ठीक आहे, आता ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. बघा आता स्टँडर्ड डायग्राम वरच आपलं बघा, स्टँडर्ड डायग्राम म्हणून आपण होकारार्थी निष्कर्ष डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. आणि दोन्ही निष्कर्ष बघा तुमचे आहेत म्हणजे होकारार्थी निष्कर्ष. एवढे याचा अर्थ काय, एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेशी आहे. निष्कर्ष होता काय दिलेत बघा, सर्व मोजे चपला आहेत. बघा सर्व मोजे चपला आहेत का नाही, मोज्यांचा हा फक्त एवढा जो भाग आहे ना आतमधला तेवढाच फक्त चपला आहे. सर्व मोजे चपला आहेत का नाही, हा जो पार्ट आहे मोजेचा तो चप्पल आहे का नाही, त्यामुळे पहिलं चुकलं. दुसरं बघा काय दिले, काही चपला मोजे आहेत. बघा काही चपला, बघा काही चपला मोजे आहेत का, चपलांचा सगळ्याच्या सगळा पार्ट काय आहे, तर मोजे आहे. बघा बरोबर आहे की नाही. मग काही पार्ट असतो का, तर असतो. मला सांगा चप्पल तुम्ही कुठला जरी पार्ट कापला, समजा एवढा पार्ट आपण काय केला कापून बाजूला काढला, तर तो चप्पल आहे का, मोजे आहे का, तर आहे. कसं असतं बघा, एका वर्गात समजा 100 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थी पास आहेत आणि त्या समजा त्याच्यातले 2 रँडमली तुम्ही विद्यार्थी निवडले तर ते पास असणारे निघणार आहेत.
त्याच्यामुळे बघा सर्व विद्यार्थी जर पास असतील ना तर काही विद्यार्थी पण पास असतात. हे स्टेटमेंट काय असतं बरोबर असतं. त्याला आपण सबअल्टर्न म्हणतो. ठीक आहे बघा म्हणजे बघा सर्व चपला मोजे असल्यामुळे काही चपला मोजे आहेत का तर आहेत. हे बरोबर निघते. म्हणजे काय निघेल बघा निष्कर्ष केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये एका विशिष्ट तर्कानुसार YV2 हे TQ4 शी संबंधित आहे. बघा YV आणि Q हे काय दिले TQ आणि 4 शी संबंधित आहे. त्याच प्रकारे NK6 हे IF12 शी संबंधित आहे. बघा NK6 हे काय दिले बघा IF आणि 12 शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास SP10 बघा SP10 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ठीक आहे बघा आता इथं काय निघते बघा Y साठी काय दिलंय त्यांनी T दिलाय बघा. मग आता मला सांगा T आणि बघा आता T आणि Y मध्ये काय फरक आहे बघा ST UVWXY म्हणजेच काय T पासून Y कितव्या क्रमांकावर आहे बघा 5व्या क्रमांकावर आहे. बरोबर आहे का? परत बघा Q पासून V बघा Q OPQ RSTUV बघा Q च्या पण पुढे बघा कितव्या क्रमांकावर आहे 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे बघा आणि इकडे काय दिले बघा तुम्हाला आता YV2 आहे नाही का YV2 करा इकडं. हा आणि इकडे काय दिसते बघा 2 ची दुप्पट 4. ठीक आहे बघा चला परत आता I पासून K किती क्रमांक बघा इथं जे संबंध दिलाय ना तो संबंधित असतो बघा म्हणजे थोडक्यात तुम्ही आता I पासून N जर बघितला ना तर तो 5व्या क्रमांकावर येणार आहे बघा किती I JKLMN बरोबर आहे 5व्या क्रमांकावर निघाला आणि परत बघा F पासून K जर बघितला आपण तर तो पण बघा F GHIJK बरोबर K हा 5व्या क्रमांकावर निघाला. ठीक आहे आता बघा 6 ची दुप्पट 12 मग 10 ची दुप्पट काय निघाली बघा इकडे 10 ची दुप्पट निघाली 20. ठीक आहे पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. ठीक आहे चला परत आता बघा एसच्या पाठीमाग काय निघेल बघा 2 वेळा एन येणार एन पासून बघा चेक करून बघा एन OPQRS बघा एन आणि एस मध्ये बरोबर बघा एनच्या पुढे 5 घरं गेले की काय ते एस येते. परत बघा आता एन घेतला तर आपण चौथा ऑप्शन कॅन्सल. आता बघा खाली मध्ये बघा एच आणि के मध्ये काय निघते बघा पीच्या पाठीमाग एच के जर पकडला आपण जे के LMNOP बघा केच्या पुढे जर इथं जर के पकडला आपण तर बघा जे के केच्या पुढे LMNOP बरोबर 5 घरं पुढे गेली काय निघते पी निघते. NK20 बरोबर निघते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मास वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा जर ए चा अर्थ अधिक आहे बी चा अर्थ गुणिले आहे सी चा अर्थ वजा आणि डी चा अर्थ भागिले आहे तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या 1820 असेल. बघा आता पहिले काय दिले बघा 68 आता डी चा अर्थ काय बघा डी चा अर्थ भागिले आहे इथं भागिले लिहून टाका. चला परत 2 परत काय दिले बी चा अर्थ काय दिले गुणिले गुणिले इकडे किती आला 54 परत ए चा अर्थ काय ए चा अर्थ अधिक 11 परत सी चा अर्थ काय बघा सी चा अर्थ वजा काय दिले 27 आणि याची बेरीज बघा किती निघते तर 1820 आहे का ते आपल्याला ते चेक करायचं. ठीक बघा आता काय निघेल बघा इथून इथपर्यंत ब्रॅकेट टाकावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना आधी भागाकारात चिन्ह आहे ते आधी सॉल्व्ह करा. बघा आता 68 ला 2 ने भागला किती निघते बघा बघा 2 त्रिक 6 2 चौक 8 म्हणजे किती आले इकडे 34 आलं. ठीक आहे आणि 34 गुणिले 54 34 गुणिले 54. चला आता इकडे अधिक बरं थांबा इकडे आता 27 मधनं 11 गेले खाली किती राहते बघा 11 21 आणि 6 27 म्हणजे वजा 16 आले इकडे बरोबर आहे का वजा 16 27 मधनं 11 घातलं तर 16 येते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह किती वजा म्हणून देऊन टाकलं आपण. चला परत पुढे काय निघते बघा आता 34 गुणिले 54 34 गुणिले 54 काय निघते बघा इकडं 4 चोक 16 4 त्रिक 12 आणि 13 इथं हात चला 0 बघा 5 चोक 20 परत 5 त्रिक 15 आणि 2 17 6 3 7 आणि 8 1836 म्हणजे 1836 मधून वजा 16 केला आपण तर काय निघेल बघा 1820 बरोबर येते का बघा येते इथं पण 1820 आहे म्हणजे उत्तर काय निघालं आपलं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता बोट आणि प्रवाह चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा प्रवाहाच्या दिशेने एका माणसाचा वेग 15 km/h आहे आणि प्रवाहाचा वेग 2.5 km/h आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने माणसाचा वेग किती आहे. बघा आता प्रवाहाच्या दिशेने म्हणजे कसा असतो बघा लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने
प्रवाहाच्या दिशेने वेग कसा असतो आपला? बोटीचा वेग बघा, बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग, मग बोटीचा वेग किती आहे समजा बघा. आता प्रवाहाचा दिशेने वेग किती दिलाय त्यांनी आपल्याला? 15 किलोमीटर. आणि प्रवाहाचा वेग माहिती आहे आपल्याला, प्रवाहाचा वेग किती आहे बघा? 2.5 किलोमीटर. आता मला सांगा बोटीचा वेग किती निघेल बघा. मग इथं आता बघा 12.5 आणि 2.5 किती झाले? 15 झाले. म्हणजे इथं वेग किती निघेल बघा? 12.5 निघेल. म्हणजे बोटीचा वेग कळून गेला आपल्याला. बरोबर आहे का? आणि आता काय म्हटलं बघा, तर बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने माणसाचा वेग किती असेल बघा. आता प्रवाहाच्या दिशेने माणसाचा वेग म्हणजे कसं लक्षात घ्या, त्या स्थिर पाण्यातला माणसाचा वेग नाही, त्या बोटीचा वेग थोडक्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बघा, लक्षात घ्या. आता प्रवाहाच्या विरुद्ध करा इकडं पहा, प्रवाहाच्या विरुद्ध वेग कसा असतो? तर बोटीचा वेग बघा, बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग. बघा माझा बोटीचा वेग किती आपला? 15 किलोमीटर आहे. सॉरी 12.5 किलोमीटर आहे. आणि प्रवाहाचा वेग किती? 2.5 आहे. आपला बोटीचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध वेग किती असेल बघा? 12.5 आणि 2.5 गेले 10 किलोमीटर. 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुम्हाला सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? ठीक आहे बघा. ईच्या नंतर काय दिले बघा? ई आणि जे मध्ये फरक किती आहे बघा? ई एफ जी एच आय जे म्हणजे 5चा फरक आहे, अधिक 5चा. ठीक आहे. परत जे आणि ओ मध्ये बघा, जे के एल एम एन ओ, परत 5 घरं पुढे गेले की ओ येते. ओ पासून परत बघा ओ पी क्यू आर एस टी, परत 5 घरं पुढे गेले की टी येते. मग टी पासून आता परत बघा 5 घरं पुढे जावं, काय निघेल बघा? एस टी. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय म्हणजे इथे किती आला बघा? वाय आला. वाय म्हणजेच काय बघा? 1 आणि 2 नंबरचा ऑप्शन झाला कॅन्सल. ठीक आहे बघा. चला आता एफ पासून के किती क्रमांकावर आहे बघा? ई एफ जी एच आय जे के 5व्या क्रमांकावर आहे. इथं पण परत 5चा फरक आहे बघा, अधिक 5. परत के पासून पी बघा किती निघते? जे के एल एम एन ओ पी, परत 5चा फरक आहे. मग आता मला सांगा डायरेक्ट यू पासून जर 5 घरं पुढे गेलं तर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर काय निघेल बघा? इथं झेड निघेल. म्हणजेच वाय झेड म्हणजेच ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत कशावरती? सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय आले पाहिजे? बघा काय निघते बघा? बघा इथं आता एनच्या पुढे बघा एन ओ पी क्यू 3 घरं पुढे गेले की क्यू आहे. परत टी डब्ल्यू झेड, पण आपल्याला कुठला पाहिजे बघा? ह्या लाईन मधला पाहिजे. 2 3 5 7 आणि इथं काय निघेल ते. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा? आता इथं 2 3 5 7 हे काय तर मूळ संख्या बरोबर आहे का? 2 3 5 7 नंतर काय निघेल? 11 13. म्हणजे इथं 11 म्हणजे कुठली आली? ऑप्शन नंबर पहिला आला. इथं 11 निघेल. मूळ संख्या 7च्या पुढची मूळ संख्या कुठली? 11 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. तो पण कुठला? चोर पोलीसचा. म्हणजे काय बघा? आता थोडक्यात काय, दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असतात त्या टाईपचा प्रश्न. काय दिले बघा? एका पोलिसाला 100 मीटर अंतरावर एक चोर दिसतो आणि तो त्याचा पाठलाग करू लागतो. चोर त्याला बघतो आणि तो देखील धावण्यास सुरुवात करतो. जर चोर 8 किलोमीटर पर आवर या वेगाने धावत असेल आणि पोलीस 10 किलोमीटर पर आवर वेगाने धावत असेल तर पोलिसांद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने पार केलेले अंतर शोधा. आता सुरुवातीला काय करावं लागेल तुम्हाला? पोलीस चोराला किती वेळामध्ये पकडतील. ठीक आहे बघा. आता कसं असतं लक्षात घ्या, दोघांमधलं अंतर किती आहे बघा? तर 100 मीटरचं अंतर आहे. बरोबर आहे का? दोघांमधलं अंतर किती आहे? 100 मीटर. अंतर झालं इकडे 100 मीटरचं. मग कधी पण कसं असतं लक्षात घ्या, दोघांमधलं जे अंतर आहे, आता बघा समजा इथं हे 100 मीटरचं अंतर आहे. इथं चोर आहे, इथं पोलीस आहे. बरोबर आहे का? आणि आता बघा दोघं पण ह्या दिशेने पळायला सुरुवात केली. ठीक आहे बघा. जर पोलिसाचा आणि चोराचा वेग जर सारखाच असेल तर दोघांमधलं अंतर कमी होणार आहे का? नाही, तेवढंच राहणार आहे. मग कसं असतं बघा, दोघांमधलं अंतर जे आहे ते कोण कमी करतं? तर पोलिसाचा ह्या चोरापेक्षा जेवढा वेग जास्त आहे ते, म्हणजे समजा ह्याचा 8 आहे आणि ह्याचा वेग 10 आहे, तर ह्याचा जो ह्याच्यापेक्षा जास्त वेग किती आहे बघा? 2 किलोमीटर आहे. मग हे 2 किलोमीटर जो वेग आहे ना तो ठरवत असतो या दोघांमधलं अंतर कमी करायचं. ठीक आहे बघा. मग कसं असतं बघा, अंतर भागिले आपण काय करतो? वेग करतो. बरोबर आहे का? वेग म्हणजेच काय असतं बघा इथे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये या दोघांच्या वेगातला फरक. अंतर भागिले काय करायचं? वेगातील फरक. वेगातील फरक किती आहे बघा? 10 - 8 म्हणजेच किती झाले बघा? 2 किलोमीटर. बरं आता लक्षात घ्या, इथं
2 किलोमीटर म्हणजे कसं आहे बघा, एका तासामध्ये 2 किलोमीटर अंतर पार करतो. तुम्हाला काय आपल्याला किती अंतर जायचं? 100 मीटर जायचंय. 100 मीटरला काय करावं लागेल? हे जर मीटरमध्ये एंटर, हे पण मीटरमध्ये घ्या. 100 मीटर अंतर कोण पूर्ण करणार आहे? 2000 मीटर पूर्ण करणार आहे. म्हणजे वेग. बरोबर आहे की नाही? मग आता लक्षात घ्या, 100 मीटरला तर काही 1 तास लागणार नाही. कमी वेळ लागणार आहे मिनिटामध्ये. त्यामुळे गुणिले काय करायचं? 60 करायचं. मग आपल्याला मिनिटामध्ये उत्तर कळून जाते. काय निघेल बघा इथं आता? चला, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत ह्या शून्याला हा शून्य गेला बघा. बे त्रिक 6 म्हणजेच किती येते बघा? 3 मिनिटं उत्तर येते. इथे मी 3 ने का 60 ने का गुणलं? कारण की एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. ठीक आहे बघा. म्हणजे चोर काय करेल? त्या पोलिसाला पोलीस त्या चोराला 3 मिनिटांमध्ये पकडेल. बरं, आता काय म्हटले बघा, तर पोलिसाद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने पार केलेले अंतर शोधा. मग 3 मिनिटांमध्ये चोर किती अंतर पार करेल बघा, मला सांगा. चोराचा वेग किती आहे? 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर बघा. 8 किलोमीटर म्हणजेच काय बघा? 8000 मीटर. 8000 मीटर पूर्ण करायला त्याला 60 मिनिटं लागतात. 60 मिनिटं. आणि तर मग तो 3 मिनिटांमध्ये किती अंतर पूर्ण करेल? मी इथं 8 किलोमीटर का घेतलं नाही? कारण की 8 किलोमीटर हे 60 मिनिटाचं आहे. 60 मिनिटापेक्षा कमी मीटरमध्ये अंतर पार करणार आहे. त्याच्यामुळे मी इथं डायरेक्ट काय केलं? 8000 मीटरमध्ये करून घेतलं. 8000 मीटरला 60 मिनिटं, तर 3 मिनिटाला किती? त्रिकच गुणाकार करा, उत्तर निघून जाते. मग x गुणिले 60 काय निघेल इकडं? x गुणिले 60 बरोबर 3 गुणिले 8000. 3 गुणिले 8000. काय निघेल बघा? x जागेला ठेवा. आणि इकडे 60 जो आहे तो बरोबरचा पलीकडे टाका. म्हणजे काय होईल? 3 गुणिले 8000 भागिले 60. काय निघेल बघा इकडं? तर शून्याला शून्य गेला. 3 1 3, 3 2 6. परत बे 1 बे चोक 8 आणि वरती 2 शून्य म्हणजे 400. म्हणजे बघा किती चोर किती अंतर पूर्ण करेल? तर 400 मीटर. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चल पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या केवळ एक अंकी संख्या आहेत. म्हणजे सगळ्या संख्या वेगवेगळ्या सेपरेट एकच अंकी संख्या आहेत. ठीक आहे, चला यात असे किती विषमांक आहेत? बघा, असे किती विषमांक आहेत की ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच आधी एक सम अंक येतो. त्याच्या आधी एक काय येतो बघा? सम अंक येतो. आणि लगेचच नंतर एक विषमांक देखील येतो. आणि नंतर लगेच काय म्हटलं? एक विषमांक देखील येतो. म्हणजे आपल्याला काय बघायला लागेल बघा? सम विषम असं कुठं दिसतंय का? तेवढं बघायचं बघा. सम विषम बघा. सम विषम बघा. सम विषम इथे येते बघा. परत सम विषम इथे एक येते. 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 बरोबर आहे का? बघा किती वेळा येते मग? 1 2 3 4 5 वेळा येते. ठीक आहे, मग उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर 4 5. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? मेघनाने प्रत्येकी 1.2 रुपयाला 8000 उत्पादने खरेदी केली. प्रत्येकी 1.5 ला आणखी 3000 रुपये आणि प्रत्येकी 1.4 ला आणखी 5000 रुपये 5000 उत्पादने खरेदी केली. प्रति उत्पादनाची सरासरी किंमत शोधा. उत्तर 2 दशांश स्थानापर्यंत पूर्णांकित करा. बरं, आपल्याला आधी काय करावं लागेल बघा? एकूण किती रुपये खर्च केला ते काढू आपण. बघा आता सुरुवातीला काय केलंय बघा? 1.2 रुपयाने बघा, 1.2 रुपयाने किती खरेदी केली बघा? तर 8000 खरेदी केली. मग याची एकूण किंमत किती झाली बघा? 12.96. आणि हे पूर्णांकात करण्यासाठी इकडे एक शून्य कमी करा. म्हणजे काय निघेल बघा? 9600 रुपये. ठीक आहे, चला परत 1.5 रुपयाने किती खरेदी केली? तर 3000 खरेदी केली. मग इकडे किती आलं बघा? आता हे गुणाकार पूर्णांकात करत असेल तर हे शून्य कमी करा. म्हणजे हा शून्य इकडे टाकला की हे पूर्णांकात होईल. 15 त्रिक 45 आणि वरती राहिले हे 2 शून्य 4500. आणि परत 1.4 रुपयाला 4 रुपयाने त्याने किती खरेदी केली? तर 5000 खरेदी केली. मग किती निघते बा इकडे? चला आता बघा, हे 1.4 पूर्णांकात करण्यासाठी हा एक शून्य कमी करा. म्हणजे हे 14 होईल. 14 पंचे किती आलं बघा? 70. आणि 70 वरती हे 2 शून्य 7000 झाले. ठीक आहे बघा. बरं, आता एकूण किती पैसे खर्च केले बघा त्याने? इकडे आले 0 0 6 आणि 5 11 हात चाला 1 7 आणि 1 8 8 आणि 4 12 12 आणि 9 21. बरोबर आहे का? 12 आणि 9 21. चला 21100 रुपये खर्च केले त्यासाठी. बरं, आता एवढे पैसे किती वस्तू खरेदी करण्यासाठी केले बघा? सुरुवातीला 8000, नंतर 3000, 5000 किती झाले बघा? 8 आणि 3 11 11 आणि 5 किती झाले? 16000. म्हणजे एकूण 16000 वस्तू त्याने खरेदी केल्या. 16000 वस्तूंना किती रुपये खर्च आला? 21100 रुपये. ठीक आहे बघा. बरं, तर आता मग सरासरी प्रत्येक बघा मला सांगा मग 21000 रुपये खर्च केले. सॉरी 21100 रुपये आपण खर्च केले. किती वस्तूंसाठी? तर 16000 वस्तूंसाठी. मग बघा 16000 येत नाही इकडे. मग एका वस्तूसाठी किती? काय निघेल बघा इकडे? मग
भाग घालवा इकडे. चला, शून्याला शून्य गेले, ह्या 2 शून्याला 2 शून्य. चला परत 16 एके 16. इकडे काय निघेल बघा, 16 एके 16. 16 आणि 5 राहिले खाली, 5 वर 51 झाले बघा. 16 त्रिका 48. 48 आणि वर किती आले 3. 3 वर 0 30 झाले बघा. 16 परत 16 एके 16. आणि आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या पुढे फक्त 2 घरं बघायचे. म्हणजे 13.1 छेद किती आलं 10 आलं बघा. 13.1 छेद 10 म्हणजेच किती आलं 1.31. 1.31 म्हणजेच किती उत्तर आलं बघा 1.32 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले प्रश्नामध्ये बघा, 4 शब्द जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळे आहे. गटात न बसणारी शब्द जोडी निवडा. 3 सारखे आहेत आणि एक वेगळे. ठीक आहे बघा. काय दिसते बघा, हा चला, कुत्र्याचं काय असते बघा, पिल्लो असते, बरोबर आहे का. चला, माकडाची काय असते, टोळी असते, बरोबर आहे. परत पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो, बरोबर आहे. आणि सुरवंटाचं काय म्हटलंय बघा, सैन्य. हे काय ते चुकते. म्हणजे वेगळं काय दिले, ऑप्शन नंबर 4 उत्तर निघेल आपलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 4 वर्ड पेअर हॅव बीन गिवन आउट ऑफ विच 3 आर अलाइक इन सम मॅनर अँड 1 इज डिफरंट. सिलेक्ट द वन दॅट इज डिफरंट. बघा थोडक्यात काय, 3 एक सारखे आहेत. आता आता बघितलं आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये, आणि त्याच्यामधला एक फक्त वेगळा आहे, तो कुठला आहे ते शोधायचा. ठीक आहे बघा. मग थोडक्यात गटात न बसणार आहे. काय दिसते पाहिजे, चला, पेन पेन्सिल. बरं, जॅक हा इथं काय दिले, कार. बघा कारचा टायर पंक्ती झाल्यानंतर तिथं आपण जॅक वापरतो. प्रिंटर आपण बघा प्रिंटिंग करण्यासाठी वापरतो, बरोबर आहे. टेस्टर बघा आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये वापरतो, बरोबर आहे का. लाईट आली का नाही ते चेक बघा करणार टेस्टर वापरतो. आणि पेन पेन्सिल हे दोन्ही वस्तू काय बघा वेगवेगळे, काय संबंधित नाही. त्यामुळे उत्तर काय निघाल्याचं ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण प्रश्न कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. याचं पण उत्तर काय ते हॅश येते. ठीक आहे. प्रश्न प्रिंट झालेला नाही. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. बघा आता डायरेक्ट ब्रॅकेट टाकून घ्या. इथे एक ब्रॅकेट बसेल, इथे एक बसेल, इथे एक बसेल. ठीक आहे बघा. हा इथून इथपर्यंत जाईल. ठीक आहे बघा. चला आता 7 त्रिक किती आले बघा 21. 7 त्रिक झाले 21. चला अधिक इकडे काय निघेल बघा 4. हा इकडे परत 6 ला 3 ने भागलं, 3 दोन्ही 6 म्हणजे वजा 2. परत वजा 7. इकडे काय निघेल बघा 45 भागिले 5 केले तर 5 9 45 9 येते. बरोबर आहे का. इथं आलं 9 आणि 9 चौका किती येते 36 म्हणजे अधिक झाले 36 आणि अधिक इकडे 49. ठीक आहे. चला मग काय निघेल बघा आता 21 आणि 4 किती झाले 25 झाले. परत वजा 2 वजा 7 वजा 9 झाले. आणि इकडे 36 आणि 49 किती निघते बघा 40 आणि 30 70. 70 आणि 80 80 आणि 5 85 म्हणजे अधिक 85. काय निघेल बघा इकडे 85 अधिक 25. 85 अधिक 25 किती येते बघा 5 आणि 5 10. 8 आणि 2 10 आणि 11 110. 110 वजा किती येते आहे 9. काय निघेल बघा इथं 110 मधून 9 गेले 101 येते उत्तर. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4 101. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. 8.25 लिटर द्रव पेयापासून 55 ml च्या किती लहान पिशव्या बनवता येतील बघा. आता 8.25 लिटरचा आपण ml मध्ये बनवू. 1 लिटर म्हणजे किती असते बघा 1000 ml. बरोबर, फक्त 3 शून्य वाढवायचे. मग 8.25 म्हणजेच काय निघेल बघा 8250 ml निघेल. आणि त्याच्यापासून 55 ml च्या किती निघतील. चला काय निघेल बघा इकडे 5 ने भाग घालवा. 5 एके 5 5 एके 5. परत 5 एके 5 आणि 3 राहिले. 3 वर 2 32. 5 सख्ख 30 2 राहिले. 5 5 25. ठीक आहे बघा. आता चला 11 ने भाग जातोय का तर जातोय बघा. 5 आणि 1 6 7 न 6 गेले 0 राहते बघा. म्हणजे 11 ने भाग जातोय. 11 एके 11. 11 एके 11. आलेले 5 5 वर 5 55 11 5 55 बघा 150 पिशव्या येते. किती पिशव्या बनवता येतील तर 150 150. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला परत सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. चला इथं बघा एच पासून एल. एच पासून एल कधी येते बघा एच आय जे के एल 4 घरं पुढे गेले की काय ते एल येते. परत बघा एल पासून ओ बघा एल एम एन ओ 3 घरं पुढे गेले की ओ येते. परत ओ पासून क्यू बघा ओ पी क्यू 2 घरं पुढे गेले काय ते क्यू येते. म्हणजे थोडक्यात काय बघा वजा 2 वजा 3 वजा 4. आता इकडे वजा 5 असेल म्हणजे एचच्या पाठीमागं 5 घरं.
हे सगळं आपण उलट मोजले ना, एच पासून एल, पण एल पासून एच किती आहे? 4 घर पाठीमागे. आता एच पासून पाठीमागे 5 घर काय असेल बघा? बघा काय निघते बघा, ए बी सी, डी ई एफ जी एच, बघा सी निघते बघा. सी जर घेतला आपण तर काय निघते बघा, सीच्या पुढं सी, डी ई एफ जी एच बरोबर. काय ते 5 घर घेतलं की एच निघते. ठीक आहे. हा, मग आता सी आला इकडं. हा एक कॅन्सल झाला, 3 नंबर आणि 1 नंबर कॅन्सल झाला. ठीक आहे. चला परत काय निघते बघा. आता शेवटी तर बघा इथं पण 54 आहे, इथं पण 54 आहे. ते काय चेक करायची गरज नाही. मध्ये काय निघेल बघा, तेवढं चेक करा. चला इथं काय निघते बघा. टी पासून आर बघा. थांबा, ओ, हा, के पासून ओ बघा कधी आलाय, जे के. एल एम एन ओ बघा, 4 घरं पुढे गेले की ओ येते. चला परत ओ पासून आर बघा, ओ पी क्यू आर, 3 घरं पुढे गेले की आर येते. आणि इकडे आर पासून आर टी बघा, ओ पी क्यू आर एस टी, 2 घरं पुढे गेले की टी निघते. याचा अर्थ काय, 2 3 4, मग इकडे 5 घरं पाठीमागे जावा. काय निघेल बघा इकडे मग, केच्या पाठीमागे 5 घर काय निघेल बघा, ई एफ जी एच आय जे के, बघा काय निघेल, एफ निघेल. एफच्या पुढे जर मोजलं आपण, बघा एफच्या पुढे एफ जी एच आय जे के बरोबर काय निघते, एफच्या पुढे 5 घर के निघते, म्हणजे बरोबर सी एफ 54. सी एफ 54 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉगीवरचा प्रश्न काय दिले बघा ह्याच्यामध्ये. दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीचा ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध आहेत त्याचप्रमाणे समान संबंध असलेला अक्षर समूह पर्यायातून निवडा. बघा आता एच पासून एम कितव्या क्रमांकावर आहे बघा, एच आय जे के एल एम 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे बघा, इथं 5व्या क्रमांकावर आहे. परत एल पासून ओ क्यू बघा, एल एम एन ओ पी क्यू परत 5व्या क्रमांकावर आहे. आणि परत बघा जी पासून एल बघा, ई एफ जी एच आय जे के एल परत 5व्या क्रमांकावर आहे. आणि बघा कसं असतं बघा, इथं जो बघा इथं जी कंडिशन फॉलो झाली ना, तीच कंडिशन बघा, इथं जो संबंध आहे तो संबंध इथं असतो. त्यामुळे इथं काय परत डबल चेक करायची गरज नाही. आता डायरेक्ट पर्याय चेक करा. 5 पासून कुठलं घर पुढे बघा, यूच्या पुढे झेड बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. चला यूचा विषय संपला. जे पासून पी बघा, जे के एल एम एन ओ पी, जे पासून पी 6व्या क्रमांकावर, त्यामुळे ह्याचा विषय संपला. 5 5 साडे गॅप असला पाहिजे. वाय पासून ई बघा, वायच्या पुढे झेड, परत ए बी सी डी ई, वाय पासून ई हा 6व्या क्रमांकावर आहे, त्याच्यामुळे ह्याचा पण विषय संपला. 3 नंबर बघा, बी पासून जी बघा, ए बी सी डी ई एफ जी, जे हा 5व्या क्रमांकावर येते. परत यू पासून झेड बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर आहे. यू पासून झेड पण 5व्या क्रमांकावर आहे. आता टी पासून वाय बघा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय बरोबर, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय बरोबर, टी पासून वाय हा 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. बघा परत तुम्हाला प्रश्न कशावरती विचारलेला आहे, सिलेक्शन चॅप्टरवरती. काय दिले बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे हे ठरवा. चला विधाने काय दिलीत बघा, सर्व प्लास्टिक पडदे आहेत. सर्व प्लास्टिक काय आहेत तर पडदे आहेत. चला परत एकही पडदा गाय नाही. बघा एकही पडदा काय म्हटलेले, गाय नाही. एकही पडदा गाय नाही. गायचा आणि पडद्याचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा. चला परत काय दिलं, आता निष्कर्ष पहिला वाचा. बघा आता त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. आणि काय करायचं बघा, आधी सुरुवातीला कधी पण होकारार्थी निष्कर्ष एवढा डायग्रामवर आधी चेक करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये बघा 2 निष्कर्ष आहेत, नाही आणि आहे. त्यातला आहे काय होकारार्थी, तेवढा आधी चेक करून घ्या 2 नंबरचा. कारण बघा पहिले काय दिले, सर्व गायी पडदे आहेत. बघा सर्व गायी पडदे आहेत का, बघा गायीचा आणि पडद्याचा काय संबंध आहे का, नाही. त्याला पहिले 2 नंबर काय झाला, चुकला. आणि आता नकारार्थी चेक करा. का कारण नकारार्थीला कधी कधी शक्यता काढून चेक करावं लागतं. ठीक आहे. काय दिले बघा, एकही गाय प्लास्टिक नाही. बघा काय म्हटले, एकही गाय प्लास्टिक नाही. बघा आता मला सांगा, गायीचा आणि पडद्याचा काही संबंध नाही, बरोबर आहे का नाही. आणि पडद्याच्या आतमध्ये प्लास्टिक आहे, त्याच्यामुळं गायच्या सर्कलला ह्याच्या आतमध्ये एंट्रीज नाही. त्याच्यामुळे एकही गाय प्लास्टिक नाही, हे काय ते बरोबर येते. इथं निष्कर्ष पाहिला काय ते बरोबर येते. उत्तर काय निघेल बघा, केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा, एका कपाटाची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिप्पट होतो. तर सुरुवातीची नफ्याची टक्केवारी शोधा. आता मला सांगा, इथं काय दिलंय बघा, बरं नफा कशावरती होतो बघा, नफा कधी पण हा खरेदी किमती होतो. ठीक आहे बघा.
इथं आपण काय केलं, खरेदी किंमत खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते बघा, इकडे विक्री किंमत असते, विक्री किंमत. ठीक आहे बघा, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर विक्री किंमत. आता मला सांगा, बघा आता खरेदी किंमत तर स्थिर आहे, बरोबर आहे की नाही. फक्त काय झालंय बघा, नफ्याची आपण काय नफ्याची ही बदलली, आपण रक्कम बदललेली आहे. नफा बदलल्यामुळे काय झालं, विक्री किंमत बदलली, बरोबर आहे की नाही. मग विक्री किमतीवर फरक कधी पडते, नफ्याच्या किमतीवर बदल झाला की. काय दिले बघा सुरुवातीला, एका कपाटाची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिप्पट होतो. नफा काय होतो, तिप्पट. म्हणजे समजा नफा सुरुवातीला बघा 100 रुपये असं समजा, नफा सुरुवातीला 100 रुपये. ठीक आहे बघा, नफा जर 100 रुपये असेल आणि आता विक्री किंमत दुप्पट केल्यामुळे नफा किती झालाय, तर नफा किती झाला, तिप्पट झाला, बरोबर आहे की नाही. मग इथे 100 रुपये तर नंतर किती झाला, 300 रुपये झाला, बरोबर आहे का. सुरुवातीला 100 रुपये नफा होता, आता 300 रुपये झाला. बरं आता मला सांगा, दोन्हीकडे खरेदी किंमत तर सारखीच आहे, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा आता, बरं फक्त वाढले काय, नफ्याची रक्कम वाढली, 100च्या जागेला 300 झाली, मग 200 रुपये वाढली. आणि 200 रुपये पण का वाढली, कारण की विक्री दुप्पट केल्यामुळं. आणि मग बघा थोडक्यात काय, हे तर स्थिर आहे, हे वाढलं तर हे वाढते, बरोबर आहे का नाही. मग याचा अर्थ काय, ऍक्च्युअल मध्ये वाढले 200 रुपये, बरोबर. वाढलेत किती पैसे तुमचे, 200 रुपये. 200 रुपये वाढल्यामुळे काय झाले बघा, विक्री किंमत दुप्पट झालेली आहे. मग 200 रुपये म्हणजे काय असतं, विक्री किंमत बघा, ह्याच्यात फरक किती आहे बघा तुमचा, 200 रुपयाचा फरक आहे. आणि हाच 200 रुपयाचा फरक कशामध्ये असणार आहे, विक्री किमतीमध्ये असणार आहे. येते लक्षामध्ये बघा. बघा मग आता इथं मला सांगा, 200 रुपये म्हणजे काय झाले बघा, तुमची विक्री किमतीची दुप्पट रक्कम झाली, म्हणजे एक पट. 200 रुपये म्हणजे एक पट रक्कम झाली. बघा मग आता मला सांगा, इथं काय असेल बघा, 200 रुपये वाढले याचा अर्थ काय बघा. मग आता बघा इथं 300 तर झाले, बरोबर आहे का. इकडे काय बघा, इकडे काय निघेल बघा, मग 100 रुपये निघेल. 100 अधिक 100 बरोबर किती झाले बघा, 200 रुपये. लक्षामध्ये मी तर 100 काय घेतलं, कारण की हे बघा इथं 100 आणि 300 मध्ये 200 रुपयाचा फरक आहे, बरोबर आहे की नाही. रक्कम वाढली किती बघा तुमची, नफा झाला 3 पट. आता हे मांडून घेतलं आपण, 100 आणि 300 वाढून घेतला. विक्री किमतीमध्ये पण फरक किती पडलाय, फक्त 200 रुपयाचाच फरक पडलाय, कारण की खरेदी किंमत तर स्थिरच आहे, फक्त नफा वाढल्यामुळे विक्री किंमत वाढली. बरं विक्री किंमत किती वाढली, 200, ही पण 200 रुपयांनी वाढणारी विक्री किंमत, पण पटीमध्ये किती वाढली बघा, एक पटीने वाढली, म्हणजे एक पटची दुप्पट झाली. 200 रुपये म्हणजे एक पट रक्कम आहे. मग सुरुवातीला हिथं किती येणार, 200 रुपये येणार. मग हे झाले 100 आणि 100 200. आता इथे काय झाले बघा, खरेदी किंमत तर सेमच आहे, 100 आहे. 100 आणि 300 किती झाले बरोबर बघा, झाले 400. म्हणजे काय झालं बघा, आता इथं बघा बरोबर 200 दुप्पट 400 आहे का बघा. काय दिले, विक्री किंमत दुप्पट केली आपण, विक्री किंमत दुप्पट केली का, 200 400 केली, विक्री किंमत दुप्पट झाली. नफा किती झाला बघा, नफा 100चा 300 झाला, म्हणजे तिप्पट झाला का, तर झाला. खरेदी किंमत झाली आपली 100ला 100 रुपये. मग विचारले काय, तर बघा सुरुवातीची नफ्याची टक्केवारी शोधा. नफे बघा, बरं आणखी जर नसेल समजलं तर बघा, लक्षात घ्या. खरेदी किंमत बघा, आता इथं नफा किती बघा, नफा जो आहे आपला, तो नफा आपण पकडला 1 पट, बरोबर आहे का. नफा 1 पट आहे बघा आपला, आणि आता झाला 3 पट, बरोबर आहे का. आता इथं बघा इथं काय झालं बघा, बरं इथं बघा, हे समजा आपण 100 रुपये आणि इकडे जर समजा 200 रुपये पकडले, इथं काय झाले बघा, हे जे ह्याच्या दुप्पट केले आपण, बरोबर आहे का, हे दुप्पट केले. दुप्पट केले ह्याचा अर्थ काय बघा, इथं 1 पट होतं आणि इथं दुप्पट केले, म्हणजेच काय, 1 पट अधिक 1 पट वाढलाय, म्हणजे दुप्पट झालं, बरोबर आहे का. मग ह्याच्यामध्ये फरक किती पडलाय बघा, 1 पटीचा फरक पडलाय, 1 पट. आणि इथं संख्येमध्ये किती फरक पडलाय बघा, इथं 100चा इथं आपण काय केलं, 300 रुपये केले, म्हणजे इथं फरक पडला 200 रुपयाचा. मग हे 200 रुपये म्हणजेच काय बघा, विक्री किमतीची 1 पट आहे, म्हणून इथं आपण 200 रुपये मांडले. ते लक्षामध्ये. बरं आता प्रश्न काय केला बघा त्यांनी आपल्याला, तर सुरुवातीची नफ्याची टक्केवारी शोधा. मग सुरुवातीची नफ्याची टक्केवारी किती आहे बघा, खरेदी किंमत आणि नफा तेवढा सेमच आहे, म्हणजे खरेदी किंमत 100 असेल ना, तर नफा पण 100 आहे, म्हणजे काय 100%. 100च्या 100 किती आहे, 100% असतं, म्हणजे उत्तर झाला आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत हा 25 नंबरचा प्रश्न पण कॅन्सल झाला. ठीक आहे, याचं उत्तर आहे ते हॅश. ठीक आहे, तर थांबू आता आपण या ठिकाणी.